नमस्कार मंडळी, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज खूप धुकं पडलं आहे. सकाळची वेळ आहे. आजूबाजूचे डोंगर, झाडे आणि रस्ते धुक्याच्या पांढऱ्या चादरीत हरवून गेले आहेत. दूरवर काहीच स्पष्ट दिसत नाही. हवेत गारवा आहे आणि सगळीकडे शांत प्रसन्न वातावरण पसरलेलं आहे. या शांततेत पक्ष्यांचा मधुर किलबिलाट ऐकू येतो. त्यांच्या आवाजामुळे सकाळ अधिक जिवंत आणि आनंददायी वाटते. हा सुंदर संगम निसर्गाचे मनमोहक रूप दाखवतो, नाही का? सूर्याची कोवळी किरणे धुक्यातून हलकेच डोकावत आहेत. त्यामुळे दृश्य अधिक मोहक आणि रम्य वाटत आहे. आजच्या व्लॉगमध्ये आम्ही बघणार आहोत हळद कशी काढली जाते. ही आहेत ओल्या हळदीची पानं आणि आता इथे पाहतोय आम्ही ती सुकलेली पानं आहेत. ती बाजूला करून मग कुदळीने किंवा हत्याराने हळदीचे कांदे काढले जातात. हळद खूप खोल जात नाही. मातीच्या खालच्या लेयरलाच तुम्हाला हळदीचे कांदे मिळायला लागतील. हळदीचे कांदे असे दिसतात. ही आम्ही काढलेली हळद आहे. ती धुवून चिरून सुकत घालणार. आणि हे आहेत हळदीचे जाड कांदे जे आम्ही वाळूत रुतून ठेवले आहेत. साधारण 25 ते 40 ग्रॅमचे आहेत. हे कांदे आम्ही मे जूनच्या दरम्यान मातीत लावणार. तर हळद आम्ही चिरून सुकवून त्याची पूड बनवून आणली आहे आणि थोड्या ओल्या हळदीचं घरगुती लोणचंही बनवलं आहे. तर इथे आम्ही गावठी मिरच्यांचे रोप लावत आहोत. रोप लावण्यासाठी जमीन भुसभुशीत केली जाते आणि हत्याराने छोटे छोटे खड्डे मारले जात आहेत. ही आहेत गावठी मिरचीची रोपं आणि ही मोठ्या पानांची वांगीची रोपं आहेत. हे शेणखत आहे. मिरचीची रोपं लावण्यासाठी छोटे छोटे खड्डे खणले आहेत. त्याच्यावर पहिला शेणखत घालत आहोत. आणि मग त्याच खड्ड्यात मिरच्यांची 2-2 रोपं लावतोय. मग वरून मातीने ते खड्डा बंद करून घेतोय. इथे साईराज भेंडीचे तसेच मक्याचे बिया घालत आहे. ही वांगीची रोपं लावलेली आहेत. तेही उरलेल्या बिया घालण्यासाठी गादी तयार केली आहे. म्हणजेच जमीन नांगरून घेतली आहे. तर ह्या गवारच्या बिया आहेत जे आम्ही आता इथे घालणार आहोत. इथे साईराजचे बाबा साईराजला दाखवत आहेत किती अंतराने बिया घालायच्या. बिया घालून झाल्यावर मग हलकीच अशी माती बियांवर घालायची. खूप घालायची नाही, नाहीतर कोंब वर यायला जड जातं. आम्ही भाजीचे बिया घालत असताना इथे हळूच रत्नपक्षी किडे खात होता. हळूच माझी नजर त्याच्यावर पडली. जवळ गेले की तो पटकन उडणार म्हणून लांबूनच व्हिडिओ घेतला. मला कमेंट आला आहे की सुपारीचं मशीन तुम्ही कुठून घेतलात म्हणून. तर जिथे सुपारीची आवक आहे त्या भागात तुम्हाला हे मशीन इझिली अवेलेबल होईल. आम्ही हा सावंतवाडीतून घेतला आहे. सावंतवाडीजवळ बांदा म्हणून एक छोटं शहर आहे. तिथेही उभा बाजारमध्ये तुम्हाला हे आरामात भेटून जाईल. माझ्या सर्व गोड मैत्रिणींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की कळवा.
व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.